नमस्कार. आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे. महाराजांच्या मार्गात येणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं. महाराजांच्या आणि तुमचे पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध आहेत आणि म्हणूनच या जन्मी तुम्ही या मार्गात आहात. अशाच मार्गावर गुरुवर्य नाथस्वामी हे गेली 12 वर्षे स्वामींची सेवा करत आहेत. नाथस्वामी बेकरी मठ हे स्वामी भक्तांचे आध्यात्मिक केंद्र आहे, जिथे भक्तांच्या मनातील शंका आणि प्रश्न सोडवले जातात. चला तर मग डिलाय रोड येथील नाथस्वामी बेकरी मठाला भेट देऊया. सद्गुरु भक्ती, स्वामी भक्ती, याला गुरुतत्व कळलं तोच जाणू शकतो की त्या तत्वाची शक्ति किती आहे. ये बड़ा बड़ा मत डाल के बैठोगे वहां पर ही स्वामी बैठते हैं, ऐसा कुछ नहीं है. स्वामी सब जगह. सबसे बड़ा चीज आपका मन में ही स्वामी, हे आप लोग बुला हुआ रहते हैं, हर जगह तुम घूमते रहते हैं. साखर बघितल्यानंतर गोड आहे म्हणता येतं, पण ती जेवढं चाकल्यानंतर आपल्याला त्याची गोडी कळते. इथे आल्यानंतरच तुम्हाला ती गोडी अनुभवता येईल. असं वाटतं की 10 मिनिटात मी पटकन दर्शन घेऊन निघीन, पण 10 मिनिटाचे कधी 3-4 तास होतात हे आपल्याला कळत नाही. स्कूल का पढ़ाई हो गया, कॉलेज का पढ़ाई हो गया, ये सब बहुत इम्पोर्टेंट तो है, लेकिन साथ ही साथ भगवान का एक हाथ पीछे रहना बहुत जरूरी होता है. असं एक केंद्र आहे की जिथे फक्त तुम्हाला म्हणजे असं नाहीये की तुम्ही या, पाया पडा, नामस्मरण करा आणि जा, पण एक अशा बरेचसे स्पिरिच्युअल इथे प्रोग्राम्स घेतले जातात. इथे येऊन कळलं की प्रत्येक मनुष्याचा जन्म का झालेला आहे तो प्रत्येकाने शोधावा आणि त्यानुसार त्याने स्वतःचं कार्य सुरू करावं. तुमच्या मनात प्रश्न येतो, हे माझा हा मनात प्रश्न आला, पण त्याचं उत्तर त्या प्रवचनामध्येच मिळून जातं. परत प्रश्न विचारायची गरज राहत नाही. तुमचं मन तुम्हाला इथे एवढ्या प्रसन्नतेत वातावरणात म्हणजे पुढचे चांगले विचार करायला शिकवतं. आणि मठातले जे प्रत्येक उपक्रम तुम्ही बघितलात तर काही ना काही शिकवून मला तेव्हा हॅमस्ट्रिंग इंजरी झाली. डॉक्टरांनी सांगितलेलं की 6 months बेड रेस्ट आहे, पण स्वामींच्या आशीर्वादांमुळे आणि नाथस्वामींच्या आशीर्वादामुळे मी 2 महिन्यात विदाऊट क्रचेस चालायला लागली. माझी हालत अशी होती की मी माझं स्वतःचं मरण बघत होतो, पण ज्या क्षणी माझे पाय या मठाला लागले ना, एक 50-60% आहे ना, मी तिथेच रिलॅक्स झालो. नाथस्वामी बेकरी मठ हा लोअर परेल येथील डिलाय रोडला NM जोशी पोलीस स्टेशन जवळ आहे. दक्षिण मध्य मुंबई स्थित असलेला हा एक आगळ्या वेगळ्या संकल्पनेवर आधारित असा स्वामी मठ असून प्रथमदर्शनी जरी मठ म्हटला तरी ते एक आध्यात्मिक गुरुतत्व आणि विज्ञानरूपी प्रशिक्षण केंद्र आहे. अनेक आध्यात्मिक योग अभ्यासक्रम, धार्मिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक प्रवचने आणि समाजातील अनेक लोकांचे वैयक्तिक प्रश्न लिलया सोडवण्याचे महत्त्वाचे कार्य श्रीनाथ स्वामी हे विनामूल्य प्रेमाने आणि आपलेपणाने करीत आहेत. गेली 12 वर्ष स्वामींच्या सेवेत रत असलेला हा नाथस्वामी बेकरी मठ, अखिल नाथस्वामी भक्त परिवार हा तसं बघायला गेलं तर पूर्ण देशभर नाही तर पूर्ण जगभर आज पसरलेला आहे. आपले प्रापंचिक किंवा आध्यात्मिक पारमार्थिक प्रश्न घेऊन अनेक लोक आपल्या मठाकडे येतात. नाथस्वामी हे नाव मला स्वामींनी दिलेलं आहे असं म्हणता येईल, कारण आपल्या लौकिक नावामध्ये आपले जात धर्म सगळं अडकलेलं असतं आणि त्यासाठी एक नाम घेणं फार गरजेचं असतं. त्यानुसार स्वामींचा मुलगा किंवा स्वामींचा बाळ म्हणून नाथस्वामी हे नाव स्वामींनी दिलं आणि तेच आज मी लौकिकार्थी सुद्धा वापरतोय. खरं बघायला गेलं तर बेकरी मठ म्हटला की बेकरी म्हणजे काय, तर व्यवसाय करण्यासाठी परदेशस्थ कंपनी सोडून मी एक वेगळा काहीतरी व्यवसाय करावा म्हणून मी आलो. त्यावेळेला बेकरी घेतली आणि ती पण अय्यंगार बेकरी. मूळची कर्नाटकची ही बेकरी मी घेतली, पण अवघ्या 2 महिन्यात त्या बेकरीने पूर्णपणे आपला व्यवसाय थांबवला आणि तिथूनच सुरुवात झाली बेकरी मठाची. स्वामी स्वतः येऊन स्वामीने हा मोठा परिवार उभा करण्यास आम्हाला खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली. त्या प्रेरणेने हा नाथस्वामी बेकरी मठ म्हणून आज नावारूपाला आलेला आहे. या मठात समाधान मिळवण्यासाठी, ते पण आर्थिक प्रापंचिक नाही तर आध्यात्मिक, कारण आध्यात्मिक ज्याला समाधान मिळालं तो प्रपंचातही समाधानी होतो.
असं प्रत्येकाचं मत आहे आणि आम्ही त्या मताला अनुसरून एक छोटासा प्रयत्न करतोय की जितके स्वामी भक्त या अखिल जगात आहेत ते एकत्र करायचे आहेत आपल्याला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आम्ही थोडंसं मॉडिफाय केलं आहे. आमच्या स्वामीशीर्वाद ग्रंथात सुद्धा आम्ही ते नमूद केलं की स्वामी भक्त ते तुका मिळवावा, स्वामी धर्म वाढवावा. स्वामी हा धर्म आहे आणि तो धर्म आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. एक छत असावं जिकडे आपल्याला कळावं की सद्गुरू भक्ती कशी करावी, स्वामी भक्ती कशी करावी आणि या मार्गावर पुढे कसं जावं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. अगदी माळ धरणं आणि नामस्मरण करणं यातही बऱ्याचशा शंका कुशंका प्रश्न आहेत. तेच इथे निरसन करण्यासाठी नक्की या. श्री स्वामी समर्थ. दत्त संप्रदायामध्ये पादुकांचे खूप महत्व आहे. श्रीच्या पादुकांवर अभिषेक केल्यामुळे पादुकांना सिद्धी प्राप्त होऊन स्वामी भक्तांना मठामध्ये एक सकारात्मक ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या दत्त संप्रदायामध्ये पादुकांचं महत्त्व अतिशय फार आहे. त्यामुळे स्वामींच्या पादुकांना अभिषेक केल्यामुळे नकळत त्याच्यात भयंकर असं वेगळ्या प्रकारचं एक सिद्धी प्राप्त झालेली आहे ते पादुकांना. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताला त्याचा प्रचंड फायदा होईल. जो कोणी भक्त या नाथ स्वामी बेकरी मठात येईल तिथे त्याला प्रचंड ऊर्जा प्राप्त होईल एवढं मात्र नक्की आणि त्याचे सगळे प्रश्न मार्गी लागतील. अनेक सद्गुरू भक्त येथे आपले परमपूज्य गुरुवर्य नाथस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आध्यात्मिक धडे घेत असून जवळपासचेच नाही तर दूरदूरचे स्वामी भक्त या परिवाराशी निगडित आहेत. ये बड़ा बड़ा मत डाल के बैठोगे वहां पर ही स्वामी बैठते, ऐसा कुछ नहीं है. स्वामी सब जगह. सबसे बड़ा चीज आपका मन में ही स्वामी है. ये आप लोग बुला हुआ रहते हैं, हर जगह तुम घूमते रहते हैं. तो यही बात है ना. तो इंसान को बोलते हैं ना, जब एक अच्छा कुछ मार्ग में जाने के लिए तो बहुत कठिनाई है, इजी नहीं. आपको बड़ापन कोई दे रहे, इसका मतलब समझ लीजिए बैकग्राउंड में आपके लिए कुछ लेना. यहाँ पर आने के बाद नाथस्वामी के आपसे बहुत प्यार से मतलब बोलते हैं ना, आपको गलती वगैरह सब पकड़ के वो ये बोलेंगे, ऐसे भी नहीं है. आपको जब टाइम आएगा वो बराबर आपको टोक के भी बोलेंगे, क्योंकि आप अगर वो टोक से आपको सीखने के लिए मिल रही है तो आप सीखिए, आपका लाइफ ही भला होने वाली है. भले कड़वा है बट बहुत अच्छा है. आपको जब भी लगे नाथस्वामी भक्त परिवार हमेशा दरवाजा खुला है, आप कभी भी आ सकते हैं. यहाँ पर स्वामी भक्ति क्या होता है वो कम से कम आपको एक प्रयास तो करिए, क्योंकि अपना आप में नहीं स्वामी भक्त बोलने के लिए, क्योंकि वो उनका वो बोलना चाहिए कि स्वामी कि मेरा भक्ति है करके. तो आप भक्ति इतना करिए कि स्वामी सामने से आपको दिखाएंगे, लोगों को बताएंगे कि ये मेरा खरा भक्त है करके. फक्त बेकरीत काम करण्यासाठी आलेलं एक छोटंसं बाळ होतंय. आज हा माझा मुलगा आहे. मला 2 मुलं असं मी म्हणतो, 2 मुलगे आहेत मला. एक माझ्या घरी आहे चैतन्य आणि हा माझा शांतकुमार. या बाळाबद्दल यांनी ज्या आत्मीयतेने तुम्हाला सांगितलं ती आत्मीयता त्याने स्वतः अनुभवलेली. पहिल्यांदा एक छोटासा फोटो जो सुमारे 60 वर्षापूर्वी माझ्याकडे आला. म्हणजे माझं वय 60 नाही आहे, पण तो 60 वर्षापूर्वीचा फोटो माझ्याकडे जवळजवळ 30-40 वर्षापूर्वी आला. त्या वो फोटो बेकरीत लावलेला होता. या बाळाने विचारलं, भैया ये कौन है? मला ये स्वामी है. ये क्या है? ये साक्षात है क्या? मी म्हटलं की अरे बघत राहा. थोड्या वेळ बघत उभा राहिला आणि रडायला लागला. अरे ये हिल रहे है, ये बात कर रहे मेरे से. आणि तो पहिला साक्षात्कार झालेला हा एकमेव नाथस्वामी भक्त परिवार किंवा नाथस्वामी बेकरी मठाचा पहिला खरा जर चोळाप्प असेल तर तो हा. गेल्या 3-4 वर्षापूर्वी मी नाथस्वामी बेकरी मठात आलो आणि मला माझे गुरु लाभले, गुरुवर्य नाथस्वामी. आणि हा नाथस्वामी भक्त परिवार मला इथे लाभला. यात एक वेगळेपण असं आहे की मी माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये मी बऱ्याच मुलांना घडवलं. सुशिक्षित करण्यामध्ये जी वाटचाल असते त्या वाटचालीमध्ये मुलांवर संस्कारही केले जातात. मग तशाच पद्धतीचं अध्यात्मामध्ये संस्कार होणं हे खूप वेगळी गोष्ट असते आणि ती गोष्ट मला इथे प्रकर्षाने जाणवली. आणि मीच असं नाही, इथे मी माझ्यासारखे असंख्य असे सुशिक्षित वर्ग जास्ती प्रमाणात पाहिला आणि त्यांच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार होतानाही बघितले.
म्हणजे केवळ कोणी भावसमाधी किंवा चमत्कार याच्या गोष्टींमध्ये अडकून न राहता भक्तीमध्ये कसं लीन होईल याकडेच आमचा जास्त ओढा असतो. नाथस्वामी पहिल्यापासूनच प्रश्न उत्तरं घेत होते आणि वेगवेगळे उपक्रम त्यांच्याकडून आमच्याकडून करून घेत होते. पण एक सिस्टममध्ये येण्यासाठी त्यांनी मग काय केलं की प्रश्न उत्तरं घेताना सिस्टममध्ये 4 किंवा 6 प्रश्न उत्तरं घेऊया आणि ते एक व्यवस्थित करण्यासाठी त्यांनी एक फोन नंबर सगळीकडे पब्लिश केला आणि ते काम, ती सेवा ती माझ्याकडे दिली आणि स्वामींनी इतकं पाठबळ देऊन माझ्याकडून छानपैकी करून घेत आहेत किंवा मी करण्याचा प्रयत्न करते की एवढे चांगले अनुभव येत आहेत आणि खूप प्रतिसाद पण चांगला येतो आहे. आपल्याकडे दिवसेंदिवस त्याची प्रश्न उत्तरांसाठी मागणी खूप होती आहे. नंबर खूप कॉल्स येत आहेत आणि इतके अनुभव चांगले येत आहेत की ते लोकंसुद्धा, येऊन गेलेले लोकंसुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद सांगतात की नाथस्वामींकडे आलो, आमचा हा प्रश्न सुटला आहे, आम्ही ह्यांना नंबर दिला आहे, आमच्या लोक फोन करतील तुम्हाला. आणि इतकं छान वाटतं कारण नाथस्वामी आमच्यासाठी आणि सर्वांसाठी इतके प्रयत्नशील स्वतः राहतात ना आणि लोकांच्या त्यांच्यावरचा विश्वास, त्यांच्यावर प्रति असलेलं प्रेम बघून आम्हाला खूप आनंद होतो. मूळ स्थान आहे जे आमचं चारकोपला नाथस्वामींच्या गृहात आहे. तिथूनच ती शक्ती इकडे स्थापित झालेली आहे आणि त्याच्या मागचा उद्देश इतका निखळ स्वच्छ होता की माझी ही जन्मभूमी आहे, माझी ही कर्मभूमी आहे, मग इथल्या लोकांना त्याचा फायदा कसा होईल किंवा हे ज्ञान जे फक्त एका वेगळ्या उच्च स्तराच्याच लोकांना मिळतं किंवा ते परवडतही नाही काही लोकांना, पण आमच्या इकडे ते करायचं आहे त्यांना इकडे आपल्या मध्यमवर्गीय लोकांसाठी, म्हणून त्यांनी हा मठ इथे, बेकरी मठ हा इथे स्थापन केला. हा असा मठ आहे की जिथे ज्ञानाचं दान होतं आणि रोज इथे संध्याकाळी 8 ते 9 प्रवचन असतं नाथस्वामींचं आणि त्या प्रवचनामध्ये आम्हाला भरपूर असं काही ज्ञान दिलं जातं जे इतर ठिकाणी आम्ही कुठे विकत घेऊ शकत नाही आणि मनाला खूप प्रसन्न आणि आनंद वाटतो आणि ओढ लागलेली आहे. रोज प्रवचनाला आम्ही हजर असतो इथे आणि खूप एक वेगळा अनुभव आहे. जे ज्ञान आपल्याला कुठेही विकत मिळत नाही ते इथे मिळतं. मैं खुद जो हूँ यूपी का रहने वाला हूँ और मैं यहाँ पर स्वामी मठ में आकर स्वामी मुझसे सेवा करवा के ले रहे। नाथ स्वामी बेकरी मठ यहाँ पर मैं दिन रात रह सकता हूँ। स्वामी ने मुझे यहाँ पर रखा हुआ है, इतना सेवा दिया हुआ है। तो यहाँ पे जात धर्म इस चीज का कोई भेद नहीं है, यहाँ पे सब आ सकते हैं, सबके लिए है। नाथ स्वामी बेकरी मठ में आपको समान ही शिक्षा मिलने वाली है। आप आगे कैसे जाना है, कैसे आप अपने आगे का रास्ता ढूंढ सकते हो, कैसे आप आगे जा सकते हो, अपने जिंदगी में कैसे आप सफल हो सकते हो, इसके लिए आप नाथ स्वामी बेकरी मठ में जरूर आइए। प्रवचन, जप, साधना ये सब कीजिए और अपने आगे का मार्ग आप खुद ही ढूंढ सकते हो। हा स्वामी आशीर्वाद ग्रंथ आहे जो आता पुन्हा म्हणजे अवेलेबल करून दिलाय सगळ्यांना वाचनासाठी। तो प्रत्येकाने म्हणजे येऊन म्हणजे वाचा। खूप असा म्हणजे वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे। तुम्हाला वाटेल की आपण जसं साईचरित्र वाचतो किंवा इतर संत पुरुषांचे आपण चरित्र वाचतो, ह्या त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे। प्रत्येकाचे खूप छान छान अनुभव आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला कळतील की नाथस्वामी म्हणजे कोण आहे। ते स्वतः पण वेल एज्युकेटेड आहेत, त्यामुळे तुम्हाला असं नाही की फक्त भक्ती मार्गच करत बसा, नामस्मरण असं नाहीये। तुमचं काम, तुमचं जे ऑफिस आहे, तुमचा म्हणजे बोलतात ना की प्रपंच सांभाळून तुम्हाला परमार्थ करायला ते शिकवतात। फक्त दिवसातनं काही एक थोडा वेळ ते भक्ती मार्गासाठी द्या, असं एक बेसिक त्यांची एक नेहमी शिकवण असते। अगदी दिवसाचा दिवस बसायला नाही लावत, त्यामुळे तुम्ही येऊ शकता आणि या तुम्ही प्रत्येकाने। स्वामीचा खरा अर्थ काय आहे? स्वामी म्हणजे स्वतः मी, असं नाथस्वामींनी आम्हाला बऱ्याच साऱ्या प्रवचनातून सांगितलं। त्यानंतर इथे येऊन कळलं की प्रत्येक मनुष्याचा जन्म का झालेला आहे तो प्रत्येकाने शोधावा आणि त्यानुसार त्याने स्वतःचं कार्य सुरू करावं। हा
हा एक त्यांनी असे बरेच उपदेश आमचे नाथस्वामी यांनी आम्हाला दिलेला आहे. इथे येतो तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे असं अर्धा एक तास प्रवचन संपला तरी सुद्धा आम्हाला असं वाटत नाही की घरी जावं, लवकर घरी जावं किंवा असं, म्हणजे इथून पायच निघत नाही, एवढी पॉझिटिव्हिटी इथे आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नाथस्वामी भक्त परिवार आणि नाथस्वामी बेकरी मठ कांदिवली चारकोप मूळ मठाशी संलग्न असून श्री स्वामी समर्थ गृहमठ कांदिवली चारकोप मुंबई पंजीकृत धर्मदाय संस्था असलेला मठ आहे. मठातर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम सुद्धा वेळोवेळी राबवित आहे. करोना काळात स्वामीशीर्वाद मास्क ही कल्पना स्वामीशीर्वाद ग्रंथ प्रकाशित करून त्याच्या 1008 प्रती स्वामी भक्तांना विनामूल्य देण्यात आल्या. स्वामी प्रकट दिन, रक्तदान शिबिर, स्वामींना अभिप्रेत असलेला श्रेष्ठदानाचा उपक्रम केला. असे अनेक उपक्रम गुरुवर्य नाथस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्त करीत आहेत. देव जय देव दत्ता अवधूता स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता. जय देव सुगंध केशर पाडी वर टोपी टिळा करणी कुंडळ शोभती वक्षस्थळी माळा. शरणागत तुझ होता भय पडले काढा तुझे दास करता सेवा सोहळा. जय देव दत्ता अवधूता तू स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता. जय देव मानव रूपी काया तिच संयंभास भक्तल कोटी केला यती वेशवास. पूर्ण ब्रह्मज्योती अवतरला खास अज्ञानी दासास अज्ञानी भक्तास विपरीत हा भास. जय देव दत्ता अवधूता ओ स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता. जय देव निर्गुण निर्विकार विश्वव्यापक स्थिरचर व्यापुनी अवघा उरलासी एक. आनंद रूपे धरसी करणे माईक तुमचे गुणवर्णिता सकले विधिलेख. जय देव दत्ता अवधूता स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता. जय देव घडता अनेक जन्म सुकृत हे गाठी त्याचे हे फल प्राप्ती सद्गुरूंच्या भेटी. सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी शरणागत दासावरी करी कृपा दृष्टी. जय देव दत्ता अवधूता ओ स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता. जय देव दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा. एक सूचना अशी आहे की जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा त्या नामाबरोबर अनेक लहरी आपल्या आतमध्ये प्रसारित होत असतात त्या नामाच्या शक्तीमुळे. कुठेही दुसरीकडे जाण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त एक करा, त्या सद्गुरूंच्या चरणी लीन होण्यासाठी सतत त्यांचं नाम घ्या. अंतर्बाह्य नाम स्थित झालं की आपली कामं आपोआप होतात. आपल्या अंतरात्म्यात आपला आत्मा जो आहे त्या परमात्म्याचा अंश स्वरूप असल्यामुळे तो आपल्या आत बसलाय. त्या अंतरात्म्याला शोधा, अंतर्मुख जास्त व्हा. रोज नामस्मरणाने आपली त्याची भेट कायम होत राहते. सद्गुरू आपल्या जवळ सतत सानिध्यात राहतात आणि आपला सर्वतोपरी उद्धार होण्यास मदत होते. आर्थिक विवंचना असो किंवा पारमार्थिक असो, कुठच्याही विवंचना तुम्हाला सहज सोप्या सुटण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे नाम तुम्ही घ्या. स्मरण भगवंत ठेवेल, याला नामस्मरण. कारण अर्धी बाजू आपली आहे नाम घेण्याची, अर्धी बाजू भगवंताची आहे. हेच आपल्याला आतापर्यंत कळलं नाही. नामस्मरण आपण म्हणतो, त्या खऱ्या नामस्मरणाची फोड तुम्हाला आज देतोय की एवढ्यासाठीच
की सद्गुरु भक्त हो, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, स्मरण त्यावरी सोपवा. श्री स्वामी समर्थ. माझं नाव तन्वी कदम. माझा प्रश्न असा आहे की आजच्या सेंचुरीमध्ये आणि एकदम आपल्या बिझी लाईफ शेड्यूलमध्ये आपला म्हणजे असा प्रपंच सांभाळून परमार्थ आपल्याला करता येतो का, आणि जर करता येतो तो कसा करावा? तुझं नाव आहे तन्वी. तन्वी या नावामध्येच सगळं आहे. तर तनु म्हणजे शरीर आणि अन्वय म्हणजे शरीर आणि अध्यात्म याचा अन्वय साधणं म्हणजे तन्वी. तुझ्या नावातच दडलंय, बघितलं? म्हणजे प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा नाही, हा एकत्रच आहे. तुझा प्रश्न आहे की प्रपंच आणि परमार्थ कसा साधायचा. माझे एक गुरु होते, त्यांनी एक वाक्य दिलं होतं. ते वाक्य असं होतं की गिव्ह मी युअर टाइम, आय विल मेक यू टाइमलेसनेस. म्हणजे काय की मला तुमचा थोडासा वेळ द्या. आपण 24 तास जगतो, 8 तास 7 तास झोपतो, बाकीच्या वेळात फक्त थोडासा वेळ मला द्या. म्हणजे काय, नामस्मरण जरी केलं, एकदा जरी त्याला थोडासा परमात्म्याला थोडासा वेळ दिला, नामस्मरण म्हणजे काय तर नाम आपण घ्यायचं, स्मरण तो ठेवतो. आपल्या आयुष्यात जो वेळ आहे तो वेळ आपण खर्ची करतोय आपल्या रोजच्या प्रपंचात, त्यातला थोडासा वेळ जरी परमार्थाला दिला की एक गोष्ट होते की आपल्या आयुष्यात भरपूर वेळ प्रकट होतो, साक्षात प्रकट. आधी वेळ मिळत नव्हता, मी प्रपंचातून थोडासा वेळ दिला आणि माझ्याकडे आता खूप वेळ आहे. कारण काय, आपलं मन आहे ना आणि तन आहे याचा समन्वयच साधलेला नाहीये. मन एका ठिकाणी धावतंय, तन एका ठिकाणी धावतंय, याचा अन्वय नाही झालाय. पण तन्वी तुझ्या नावातच दोन्ही आहे, फक्त तो तुला शोधता आला पाहिजे. आणि मग शोधायचं कसं, याच्यासाठी गुरु करा रे गुरु करा, त्वरा करा रे त्वरा करा. जन्म जाई फुका. आपला जन्म आहे तो फुकट जाणार आहे. त्यापेक्षा ज्या वेळेला कळलं, वयाची अट नाही, ज्या वेळेला कळलं त्यावेळेला गुरु करणं गरजेचं. गुरु म्हणजे काय, मार्गदर्शक. माझं नाव शोभा बोलके. मी एक टीचर आहे, म्हणजे ट्युशन घेते घरामध्ये. तर मला एक नेहमी प्रश्न पडतो की देव, देश आणि धर्म, तर याच्यामध्ये पहिला कोण? शोभा, तुमचा प्रश्न खूप छान आहे. हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. तुम्ही म्हणाला तुम्ही एक शिक्षिका आहात, तर देव, देश आणि धर्म ज्या सिक्वेन्सने तुम्ही म्हणालात तो सिक्वेन्स बरोबर आहे. पहिला देव. देव म्हणजे काय, हा देव ओळखता आला पाहिजे. तो आपल्या आत आहे, त्याला आधी ओळखा, म्हणजे स्वतःला आधी तयार करा. मग धर्म नाही, पहिला देश. ज्या धर्माने देशाचं रक्षण केलं तो धर्म नंतर. पहिला देश, ज्या भूमीवर आपण जन्माला येतो ती भूमी. देव, देश आणि धर्मासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचंच वाक्य आहे. त्यांनी तेच केलं. स्वराज्य, स्वतःचं राज्य म्हणजे स्वतःला ओळखलं आणि त्याचं राज्य त्यांनी स्थापित केलं. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सिक्वेन्स सांगितलाय तोच बरोबर आहे. देव पहिला म्हणजे आपल्याला स्वतःला ओळखा, नंतर देश, ज्या भूमीवर आपण जन्माला आलो, आणि मग धर्म. धर्म म्हणजे पुन्हा एकदा धारणा आणि मर्म, त्या मनाने आपल्या धारणा नक्की केल्या त्या. माझं नाव अनिकेत गावडे. बऱ्याच वेळेला आपण नामस्मरण करत असतो आणि आपल्याला त्याची प्रचिती येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जाप आपण नेहमी करतो पण आपल्याला त्याची प्रचिती येत नाही. पण याचं नेमकं कारण काय असू शकतं की आपण काही सुधारणा पाहिजे, किंवा त्या ओम नमः शिवायचा नेमका कसा अर्थ असू शकतो, किंवा कशा पद्धतीने जप करायला पाहिजे? छान, मस्त, खूपच चांगला प्रश्न विचारलास. म्हणजे मार्मिक प्रश्न आपण याला म्हणतो. आध्यात्मिक वगैरे सगळं धार्मिक ठीक आहे, पण मार्मिक विचारणं, हे तू जे विचारलंस ते मार्मिक आहे. आपण बरेच मंत्र करतो, बऱ्याचशा वेळेला आपल्याला हा प्रश्न पडतो की अजून आपल्याला रिझल्ट का येत नाही. बरोबर आहे, प्रत्येक प्रापंचिकाचा हा एक प्रश्न आहे. पण ओम नमः शिवाय हा मंत्र आहे, त्याचंच आपण एक उदाहरण घेऊया. ओम म्हणजे असं म्हटलं जातं की ब्रह्मांड निर्मिती करण्यापूर्वी गणपती आणि सरस्वती मार्फत ब्रह्माने ओम या शब्दाची निर्मिती केली आणि त्या ओंकारापासून नंतर संपूर्ण ब्रह्मांड. तर ओंकार म्हणजे काय, आ, उ आणि म ही 3 अक्षरं एकत्र केली आहेत. म्हणजे आ पूर्ण ब्रह्मांड, उ जवळ आलं, आणि म हे व्हायब्रेशन. या आ उ म म्हणजे पूर्ण ब्रह्मांड म्हणजे ओम नमः शिवाय. माझ्या शिवाय जे जे जीवजंतू, जे जे प्राणी आहेत हे सर्वांचं भलं कर, असं आपण भगवंताकडे मागतो.
आपण हे मागितलं की भगवंता मला सोडून ओम नमः शिवाय इतरांचं भलं कर, तर आणि आपण त्याच्याकडून अपेक्षा काय करतो की आपलं भलं व्हावं. मग देव करेल का? करेल. कसं करेल? जेव्हा आपण एखादी गोष्ट ब्रह्मांडात सोडतो, युनिव्हर्स म्हणता तुम्ही त्याला, जे द्याल त्याच्या अनंत पटीने आपल्याला परत मिळतं. आपण लोकांचं भलं मागितलं तर आपलं भलं आपोआप होतं. पण आपण ज्या धारणेने ती आराधना केली आहे, आपण ज्या धारणेने तो मंत्र केलाय, ती धारणा महत्वाची आहे. ओम नमः शिवाय म्हणताना आपण स्वतःचं भलं व्हावं अशा ह्याने विचार केलेला असेल तर त्याचा परिणाम होत नाही. आपल्याला ह्या मंत्राचे अर्थ कळले पाहिजेत. म्हणूनच आपण नाथस्वामी भक्त परिवारात किंवा नाथस्वामी बेकरी मठात प्रवचन का ठेवतो की तुम्ही कुठच्याही मठात जा, कुठच्याही मंदिरात जा, तुम्हाला धर्म म्हणजे काय ते कळलं पाहिजे. प्रत्येक मंत्राचा अर्थ व्यवस्थित कळला पाहिजे. आणि एकदा मंत्राचा अर्थ कळला की मी सोडून सगळ्यांचं, सर्वांचं, या ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीवजंतूचं भलं व्हावं असं मनापासून जेव्हा कळल्यानंतर आपण मागू, तेव्हा अनंत पट्टीने भगवंत आपल्याला देतो आणि आपलं आणि संपूर्ण ब्रह्मांडाचं कल्याण होतं. माझं नाव प्रणाली पाटील. मला नेहमी असा प्रश्न पडतो की आपलं सगळेजण म्हणतात की स्वामींच्या 11 माळा करायच्या, जे 108 माळांचा जो जप असतो तो 11 वेळा करायचा, तर असा 11 वेळाच का? प्रणाली म्हणजे खरोखर मला असं नाव ऐकल्यावर असं वाटतं की ही प्रश्न प्रणाली असेल. कारण हा जो प्रश्न विचारला हा खरोखर सगळ्यांच्या मनात असतो. काही लोक म्हणतात की नाव घ्यावं, बस नाम घेतोय ना आम्ही पुरे, आमचं उठता बसता नामस्मरण चालू असतं. मग पहिलं तर हा प्रश्न पडायला हवा की माळच का घ्यावी. माळ म्हणजे 108 मणी आणि 1 मेरुमणी, एकूण 109 मणी. तर या माळेचा संबंध आहे, आपण आई आणि मूल जन्मतं तेव्हा ते जोडलेलं असतं नाळेने. आपला भगवंत, आपले परमेश्वर, आपले गुरु यांच्यात आणि भक्तामध्ये जोडलेला असतो माळ. म्हणजे आईशी जोडलेली नाळ आणि गुरुशी जोडलेली माळ. आता ही माळ 11 करा किंवा 1 करा, काहीही फरक पडत नाही. पण आपण म्हटलं, जसं तन्वीने प्रश्न विचारला होता की या धकाधकीच्या जीवनात आपण काय करावं आणि कसं करावं, प्रपंच करावा की परमार्थ कसा करावा, साधायचं कसं, तर तेच आहे. म्हणून या वेळात 11 माळ अगदी वेगात केल्यात तर 21 मिनिटात व्हायला पाहिजे. 1.25 ते 1.5 मिनिटात 1 माळ, एवढ्या वेळेत आपण देवासाठी देऊ शकतो. मग 11 का सांगितलंय? 11 गुणिले 108 करायचे. जे उत्तर येईल ते एकत्र केलं तर त्याची टोटल 9 येणार. हे सगळं संख्याशास्त्र आहे. अध्यात्म नुसतं अध्यात्म नसून सगळ्या शास्त्राचा सार आहे. आमचा या नाथस्वामी बेकरी मठाशी संबंध जेव्हा आला, जेव्हा माझ्या मुलीच्या करिअरचा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा होता. ती ज्या वेळेला 11वी आणि 12वीचं वर्ष चालू होतं आणि तिला डिसाईड करता येत नव्हतं की 12वी नंतर पुढे काय. आणि मठ अशी जागा आहे जे मनाचा ठाव घेणारी, असं आमच्या नाथस्वामींनी शिकवलं. त्यामुळे इथे आल्यावर त्याचा खरोखर अनुभव आला. आम्हाला इथे येऊन त्यांच्याशी बोलून त्यांच्याबरोबर त्यांनी जे आम्हाला या प्रकारे गायडन्स केला, त्या प्रकारे आज आम्ही इतके खुश आहोत की तिने इंजिनिअरिंगची आता ती 2nd इयरला सक्सेसफुली आहे आणि बरोबर ती बॅडमिंटन पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळते. मठात आल्यावरती आम्हाला जे प्रत्येक वेळेला मार्ग आम्हाला मिळत गेले. मी आज तुम्हाला एक अनुभव शेअर करतोय माझा स्वतःचा, नाथस्वामी बेकरी मठाशी संबंधितचा. ज्यावेळी मी इथे आलो त्यावेळेला माझी हालत अशी होती की मी माझं स्वतःचं मरण बघत होतो. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण ज्या क्षणी माझे पाय या मठाला लागले ना, एक 50-60% आहे ना, मी तिथेच रिलॅक्स झालो. त्यानंतर माझं इथे रेग्युलर येणं झालं. रेग्युलर येण्यापासून मला स्वामींनी गुरु दिले, ते म्हणजे आपले गुरुवर्य नाथस्वामी. त्यांच्या मार्गदर्शनाने मी पूर्णपणे रिलॅक्स झालो. त्यांनी मला अशा प्रकारे मार्गदर्शन केलं या सगळ्या बाबतीत की मी 100% जो मी माझं मरण बघत होतो त्याच्यातून मी पूर्णपणे रिलॅक्स झालो. ते म्हटलं की त्याबरोबर अंधश्रद्धा येते, पण इथे नाथस्वामी बेकरी मठात
अध्यात्म आणि सायन्स ह्यांचा मेळ घालून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. इथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगतात आपली जन्मपत्रिका आपल्या ग्रहांप्रमाणे ते आपल्याला मंत्रजाप करतात आणि त्याच्या पॉझिटिव्ह आपली जी अडकलेली कामं असतात ती पूर्ण करतात. त्यांच्या आशीर्वादामुळेच 4च महिन्यात माझा बिझनेस सुरू झाला आणि फक्त बिझनेस सुरू झाला नाही तर त्याच्यात दुपटीने माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वाढ झाली. श्री स्वामी समर्थ. जेव्हापासून या मठात यायला चालू झाले तेव्हापासून माझा स्वतःचा विश्वास वाढला आणि मला आता कोणतीही गोष्ट करताना भीती नाही वाटत, कारण की हे मला माहिती आहे की स्वामी सदैव माझ्यासोबत असणार आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. ते असं कारण की माझा एक असं अनुभव सांगते. मी बॅडमिंटन खेळते आणि गेल्या वर्षी बॅडमिंटन खेळताना कोर्टवर मी स्लिप होऊन पडली. तर मला तेव्हा हॅमस्ट्रिंग इंजरी झाली. डॉक्टरांनी सांगितलेलं की 6 months बेड रेस्ट आहे. पण स्वामींच्या आशीर्वादांमुळे आणि नाथस्वामींच्या आशीर्वादामुळे मी 2 महिन्यात विदाऊट क्रचेस चालायला लागली आणि 6 महिन्यात परत बॅडमिंटन खेळायला लागली. नेहमी स्वामी सांगतात नामस्मरण करा, नाम तुम्ही घ्या, स्मरण ते करता, असं गुरूंचं आमचं सांगणं आहे. त्या पद्धतीने आम्ही चालतो. इथे वेगवेगळे प्रशिक्षणामध्ये योग म्हणा, योग प्राणायाम म्हणा, अशा पद्धतीने शिकवलं जाते आणि ते सांघिक घेतलं जातं. वैयक्तिक करा तुम्ही, पण जास्त तो ग्रुपमध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. इथे आत्मसंवर्धन म्हणून क्लास 12 तासाचं ते प्रशिक्षण केंद्र असतं. त्या केंद्रामध्ये तुम्ही येऊन तो अनुभव घ्या. तो अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला अध्यात्म हे काय आहे, त्याची गोडी कशी निर्माण होईल. आपोआप कुठलाही प्रश्न प्रवचन ऐकताना किंवा जे काही तुम्ही बोलाल किंवा तुमच्या मनात प्रश्न येतो, हे माझा हा मनात प्रश्न आला, पण त्याचं उत्तर त्या प्रवचनामध्येच मिळून जातं. परत प्रश्न विचारायची गरज राहत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. डिलाई रोड येथील हा बेकरी मठ सुरुवातीपासून भाडेतत्वाच्या जागेवर असून नाथस्वामी भक्त परिवाराचे सदस्य स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेसाठी प्रयत्न करीत आहेत. आपण सर्व सद्गुरू भक्तांना स्वामीमय विनंती आहे की या महान कार्यास आपण हातभार लावावा आणि एक भरभक्कम रक्कम उभी करण्यास मदत करावी. आपण स्वेच्छेने दिलेली रक्कम ही धर्मदाय संस्थेकडे जमा होईल आणि नाथस्वामी बेकरी मठ हा स्वमालकीचा होईल आणि स्वामीशीर्वाद आध्यात्मिक केंद्र म्हणून स्थापन होईल. नाथस्वामी भक्त परिवाराची ही इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याहीपेक्षा तुमच्यामुळे किती जण आनंदी आहे हे महत्त्वाचे आहे. नाथस्वामी बेकरी मठ हा तर तुम्हाला नक्की आवडला असणार. या मठाला मदतीचा हात शक्य तितका आपण जमेल तेवढा केला पाहिजे आणि मला खात्री आहे तो तुम्ही नक्कीच कराल. आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या छान छान कमेंट्स नक्की द्या. असाच एक स्वामींचा सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया. श्री स्वामी समर्थ.